सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांचिये, कलावज्ञजीवोद्धरार्थावतारम् कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रम् खलानीशवादापनोदार्हदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। साधूच्या संगतीमध्ये मोक्ष प्राप्त होतो. मिळालेलं ज्ञान टिकवता येतं. एकसारख्या विचारांचे महात्मे एकत्र आल्यानंतर समष्टी सृष्टीमध्ये बदल घडून येतो. मला साधूचीच संगती अत्यंत गोड आनंद देणारी वाटते. त्या संगतीतून होणारा बोध झाल्यानंतर मिळणारी एक दिशा, हे सगळी संत संगतीची कमाल आहे. म्हणून संत संगती केली पाहिजे. आणि जे संत संगतीत जात नाही, भगवंतापर्यंत पोहोचत नाही, असे अभक्त, त्या अभक्तांचं काय होतं? अभक्तीचं फळ काय? अभक्त कोण आहे? आणि ज्ञानदेवांना काय प्रमाण, काय योग्य वाटतं? या सगळ्यांचा विचार या 7व्या अभंगामध्ये करतात. अतिशय सुंदर चिंतन आहे. अधिक मासाच्या पर्व काळावरती आपलं चालू असलेलं हरिपाठाचं चिंतन, त्याच्यामध्ये आपण आज 7व्या अभंगावरती आहोत. अभंगाचं गान करूया. पर्वताप्रमाणे पातक करणी, पर्वताप्रमाणे पातक करणी, वज्रलेप होणे अभक्तासी, वज्रलेप होणे अभक्तासी, नाही जासी भक्ती तो पतित अभक्त, नाही जासी भक्ती तो पतित अभक्त, हरिसी न भजत दैवहत, हरिसी न भजत दैवहत, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. अनंत वाचाळ बरळती बरळ, अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसे गोपाळ पावे हरी, त्या कैसा गोपाळ पावे हरी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान,
ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान सर्व घटी पूर्ण एक नांदे सर्व घटी पूर्ण एक नांदे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा अभक्त अभक्ताची व्याख्या ज्ञानोबराय स्वतः सांगणार आहेत. पर्वताप्रमाणे पातक करणे, की जो पर्वता एवढं मोठं घन पातक पाप करतो. पापांचे अनेक प्रकार आहेत, मला त्याच्यात काय जायचं नाही. पाप, उपपाप, महापाप अनेक प्रकार आहेत, किंवा पापात्मक पाप, पुण्यात्मक पाप प्रकार आहेत. समजायचं एवढंच आहे, पर्वताप्रमाणे पातक करणे ज्याची ज्याची पाप ही फार मोठी आहेत, विशाल आहेत. म्हणजे काही पाप असे असतात जे केल्याबरोबर आपल्याला सजा देतात, शिक्षा देतात. एक काही पाप अशी असतात जी आत्ता केल्यानंतर ठराविक महिन्या काळानंतर शिक्षा देतात, आपल्याकडे येतात त्याची फळं. काही पाप असे असतात ती जन्माच्या शेवटी शेवटी आपल्याला फळं देतात. काही पाप अशी असतात जी आपण याच जन्मात करतो, पण त्याची फळं आपल्याला जन्मोजन्मांपर्यंत भोगावी लागतात. समजा असं एक पाप आहे जे आपण आज रोजी केलं, आज रोजी केलं, आणि त्या पापाचं फळ एवढं मोठं आहे की त्या एका पापासाठी आपल्याला 10 जन्म घ्यावे लागतील, असंही पाप आहे. मग ब्रह्महत्या आणि गोहत्या एवढेच सध्या मी तुम्हाला सांगू शकतो. महापाप जे केल्यानंतर आपल्याला जन्मोजन्मापर्यंत दुःख भोगावं लागतं. ब्रह्महत्या म्हणजे ब्रह्माची हत्या नाही, ब्राह्मणाची हत्या. ब्राह्मणाची हत्या म्हणजे साधूची हत्या. ब्राह्मण म्हणजे जन्मानेच ब्राह्मण नाही, जन्माने कर्माने असलेला ब्राह्मण. त्याची जर हत्या केली तर आपल्याला जन्मोजन्मांमध्ये दुःख भोगावं लागतं. हत्या 1-2 तासाची, पण दुःख जन्मोजन्मांतरीचं भोगावं लागतं. किंवा गोहत्या, तर गोहत्या करणाऱ्यांनाही तेवढंच पाप आहे. आणि ऐका, गोहत्या होत आहे हे माहीत असताना सुद्धा मूग गिळून राहणं, यांनाही थोड्याफार प्रमाणात पाप लागणार आहे. आता तेच चालू आहे. जे गोसेवक आहेत बजरंग दलाचे, ते अथोनात प्रयत्न करून गोहत्येवरती बंदी आणायचा प्रयत्न करतात. पण असे आपलेच काही मंत्री म्हणा किंवा मोठ्या हुद्द्यावर बसणारे जे लोक आहेत, त्यांच्याकडूनच कत्तलखान्याला परमिशन आहे. मग जे कत्तल करतात त्यांनाही तेवढंच पाप, आणि जे हे सगळं चालवतायत त्यांनाही तेवढंच पाप, जे पाहून पण थांबवत नाहीत त्यांनाही तेवढंच पाप.
चुकीचं होत आहे हे पाहून सुद्धा जे थांबवत नाही, त्यांनाही काही ना काही पापाचा दोष लागणार आहे. रामायण किंवा महाभारत आपण म्हणा, महाभारत झालं, याला कारणीभूत कोण होते? दुर्योधन, कौरव होतेच. पण जे त्या ठिकाणी चांगली लोक होती, भीष्माचार्यांसारखी, द्रोणाचार्यांसारखी, कृपाचार्यांसारखी, या चांगल्या लोकांनी सुद्धा वाईट लोकांना थांबवलं नाही, म्हणून ते सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत. त्यांना सुद्धा तेवढीच मोठी कर्माची फळं भोगायला लागली जेवढी दुर्योधनाला लागली. एखादी गोष्ट होत असताना तिला न थांबवणं, आपल्या परीने, जर तुम्हाला प्रत्यक्षात जाऊन थांबवता असेल, प्रत्यक्षात जाऊन थांबवा. जर तुम्हाला कोणाला सांगून थांबवता येत असतील, कोणाला सांगून थांबवा. याच्यातलं काहीच जमत नसेल, फक्त एक स्टेटस ठेवा की गो हत्या बंदी. जर आपल्याकडे पेटिशन आलं की गो हत्या बंदीसाठी तुम्ही रजिस्टर करा किंवा तुमचं मत द्या, तिथे मत द्या, तुम्हाला जमेल ते करा. किंवा काही दुकानांवरती गो सेवेसाठी पैसे पैसे टाकायचे, तिथं 5-10 रुपये टाका, ते गो सेवेला पोहोचतील. काय होतं, ज्यावेळी गाय म्हातारी होते किंवा ती कामाची राहत नाही, त्यावेळी तिला पोसणं कधी कधी शेतकऱ्याला जड जातं. मग शेतकऱ्याकडे काय उपाय आहे? तर खटायाकडे देणं, कसायाकडे देणं. मग जर आपण त्या शेतकऱ्याला थोडी मदत केली, असे अनेक माध्यम आहेत ज्याच्यातून आपण मदत करू शकतो. किंवा गोपालन करणारे जे लोक आहेत, त्यांना जर आपण मदत केली, तरी सुद्धा आपलं काम, आपल्या वाटेचं काम आपण केलेलं आहे, त्याचं पुण्य आपल्याला मिळणार. नाही केलं तर पाप लागणार आहे. म्हणून गोसेवेसाठी आपण तत्पर असावं. बजरंग दलाचे काही मंडळी रात्रीच्या गायी रस्ते क्रॉस करतात, रस्ते ओलांडतात. मग गाड्या भरधाव वेगाने धावत असतात. मग त्यांच्या गळ्यामध्ये ते एक चमकणारं रेडियम बांधतात, जेणेकरून गाडीवाल्याला कळतं की गाय चाललेली आहे. इतकी काळजी ते लोक घेतात, कारण की गाय ही आपली माता आहे. ज्याला जे काही म्हणायचं असेल ते म्हणू द्या, लेकिन गाय भैंस, असं एक प्रमाण आहे साधू संतांचा अवतारवाणीतील, की ते फक्त चारा खातात आणि त्यांच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याला पावन करणाऱ्या आहेत, अशी ती गाय आहे. फक्त चारा खातात, घास, आणि आपल्याला पवित्र असं दूध देतात. आता याच्याविषयी जास्त विश्लेषण नको. 2 महापाप सांगितली, ब्राह्मणाची हत्या आणि गो हत्या. याला, या पातकाला जन्मोजन्मांतरी तुम्हाला फळ घ्यावं लागेल. मग पाप पुण्याचा निवाडा करणं हे आपल्याला कायमच कठीण जातं. ज्ञानोबराय म्हणतात, ज्याचं पाप पर्वता एवढं आहे, त्याला त्या पापापासून कधीच सुटका होणार नाही, हे माऊली सांगतात. पण पाप कशाला म्हणावं, पुण्य कशाला म्हणावं? धर्मशास्त्र उघडायची कोणाकडे सध्या दानत आहे किंवा कुवत आहे? कोणाला कळतंय काय? सगळे तसंच चालू आहे, ते चालू आहे. धर्मशास्त्र सांगणारे कुठे आहेत? सगळा गोंधळच गोंधळ. मग आपण काय करायचं? एक श्लोक आहे व्यासांचा, अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम. किती सोपा. 18 पुराण व्यासांनी लिहिली, त्याच्यातून 2च वाक्य फक्त आपल्याला घ्यायचे, 2च संदेश सगळ्या कथा किंवा कथानकातून व्यास आपल्याला सांगतात. तो म्हणजे एखाद्याला आनंद देणं पुण्य आहे, एखाद्याला एखाद्याला दुःख देणं पाप आहे. मग तुम्ही एखाद्याला किती दुःख देता, त्याच्यानुसार ते ठरणार आहे की राई एवढं पाप आहे का पर्वता एवढा आहे. मग एखाद्याला परोपकार पुण्याय, परोपकार केला, दुसऱ्याला मदत केली, शाब्दिक मदत, आर्थिक मदत, आपला खांदा दिला तुम्ही, तर तुम्हाला पुण्य होणार आहे. कोणाच्याही दुःखात सहभागी झालं, त्यांना सुख दिलं, तुम्हाला पुण्य प्राप्त होणार आहे. तुम्ही दुःख दिलं तर तुम्हाला पाप प्राप्त होणार आहे, आणि ते पाप काय करणार आहे? एक दिवशी तुम्हाला दुःख दिल्याशिवाय राहणार नाही. आता लाखो करोडो लोक, 150 करोड लोक या भारतामध्ये आहेत.
मग प्रत्येकाने केलेलं कर्म किंवा पाप हे बरोबर त्यालाच जाऊन भेटतं का? अशी कोणती यंत्रणा याच्या पाठीमागं काम करत आहे कर्मसिद्धांताच्या, की करोडो लोकांनी केलेली पाप ही करोडो लोकांना त्या पापाचं फळ हे करोडो लोकांनाच जाऊन भेटतं? तर भगवंताची यंत्रणा त्याच्यामध्ये आहे. भगवंत स्वतः एक वेगळं नाव घेऊन पुढे येतात, कर्म फलदाता. भगवान स्वतःच ज्याने ज्या कर्माचं फळ केलेलं कर्म केलेलं आहे त्याला त्याच कर्माचं फळ देतात. ज्याने ज्या कर्माचं कर्म केलेलं आहे त्याला त्याच कर्माचं फळ देतात. उदाहरण सांगताना शास्त्रकार म्हणतात, लाखो गायी एका नंदाकडे आहेत किंवा 9 लाख गायी नंदांकडे आहेत. मग त्या 9 लाखांना एक एक जरी बछडं पकडलं तर 9 लाख बछडी, ती 9 लाख बछडी सोडली तर जंगलामध्ये, आणि मग ती 9 लाख बछडी जेव्हा संध्याकाळी घरी येतात त्यावेळी त्यावेळी ते जे बछड आहे ते त्याच्याच आईला, त्याच गाईला जाऊन ढुसणी मारतं. तसं करोडो लोक जरी असले तरी केलेलं कर्म बरोबर त्याच्याच माथ्यावरती जाऊन पडतं. मग पाप आणि पुण्याची सोपी व्याख्या सांगितली. पाप दुःख देणं, पुण्य सुख देणं. अजून एक पापाची व्याख्या, चुकीचं माहीत असताना सुद्धा ते करणं. ज्ञान म्हणजे अज्ञात पातक आणि ज्ञात पातक. ज्ञात आणि अज्ञात. ज्ञात म्हणजे तुम्हाला माहिती हे चुकीचं आहे तरी पण तुम्ही ते करता, त्यावेळी त्याचं फळ भयानक असतं. जर तुमच्याकडून चुकून पाप झालं, नकळत पाप झालं, तर त्याचं फळ तेवढं स्ट्रॉंग किंवा भयानक नाही. बघा, ज्ञात पातक आणि अज्ञात पातक. जे माहीत नसताना झालेली पाप आहेत त्या पापांना जर घालवायचं असेल तर गंगेचं स्नान आणि नामस्मरण यांनी ती अज्ञात पातकं जातात, असं विचारसागर नावाच्या ग्रंथात पंडित निश्चलदासजी यांनी सांगितलेलं आहे. पण जे ज्ञात पातक आहे, जाणून बुजून केलेलं जे पाप आहे त्याला सुटका नाही, त्याला कर्म भोगूनच संपवावं लागतं. पण जे अज्ञात पाप आहे, जे माहीत नसताना झालेलं आहे, चुकून झालेलं आहे, न कळत झालेलं आहे, अशा पापाला भगवंताचं स्मरण केलं तर नाम ते पाप घालवतं. किंवा नदीमध्ये आंघोळ केल्यानंतर, पवित्र गंगेमध्ये स्नान केल्यानंतर ते जातं. अशी जी सगळी पापं आहेत त्या प्रत्येक पापाला काही ना काही प्रायश्चित्त आहे. पण हे पर्वताप्रमाणे असणारं जे पाप आहे त्या पापासाठी कोणतंही प्रायश्चित्त नाही. वज्रलेप होणे. वज्र म्हणजे अतिशय कठीण, काही केलं तरी त्याला पर्याय नाही. आणि लेप म्हणजे चिकटणं. लेप म्हणजे चिकटणं. वज्रलेप म्हणजे असं ते कर्म पाप त्याला चिकटतं की त्याला त्या पापातून कोणीच वेगळं काढू शकत नाही. म्हणून पाप सुद्धा विचार करून केली पाहिजेत, असं बोलावं लागेल. अभक्तासी, जे अभक्त आहेत, आता अभक्ताची व्याख्या पुढच्या चरणामध्ये आहे. पण ज्याचं पर्वताप्रमाणे महाघोर भयंकर पाप आहे, जे अभक्त मंडळी आहेत त्यांच्यापासून ते पाप कधीही दूर जात नाही. मग तुम्ही महापाप घ्या किंवा ज्ञात पातक घ्या, ही जर पाप तुमच्याकडे असेल तर कोणाच्या बापानी, असं तुकाराम महाराज म्हणतात, न जाती तीर्थाचे नि बापे. काही पाप अशी आहेत ती न जाती तीर्थाचे नि बापे. तीर्थे बाह्य मळुक शाळे. ज्ञानोबराय सांगतात 13व्या अध्यायात, तीर्थामध्ये बाहेरचा मळ जातो, अंतःकरणात असलेलं पाप जात नाही, माऊली सांगतात. पण तीर्थामध्ये सुद्धा पाप जातं कोणतं? जे नकळत चुकून झालेलं आहे, खरोखर चुकून झालेलं तेच जातं फक्त. मग ते पाप काहीही केल्या वेगळं होत नाही. मग तुम्ही देव जरी असला तरी देवाला सुद्धा त्या त्या कर्माची फळं भोगावे लागतात. त्यांनी कधी केलेत आता हा वेगळा चिंतनाचा विषय आहे. मग आता अभक्त कोण आम्हाला जरा सांगाल का? अगदी सोप्या भाषेत सांगतात,
अभक्त म्हणजे पतित. अरे बापरे. दुसरा फक्त तुम्ही अभक्ताला दुसरा शब्द वापरला पतित. मग सांगतात पतित म्हणजे पडलेला. आता हा त प्रत्यय आहे संस्कृत व्याकरणातील. पतित म्हणजे पडलेला. कशात पडलेला? जन्म मृत्यूच्या चक्रात पडलेला. कर्मफळाच्या चक्रात पडलेला जो आहे त्याला म्हणतात अभक्त. एक व्याख्या. पतित जो पडलेला आहे, ज्याला कोणी उचलणारा नाही, उचलणारा आला तरी त्याच्यावरती विश्वास नाही, असा अभक्त. जो जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये पडलेला आहे. आणि अजून दुसरी व्याख्या सांगतात, ज्यासी भक्ती नाही तो अभक्त. जो भक्ती करत नाही, ज्याची सुपर नॅचरल पॉवरवरती विश्वास नाही, ज्याचा विश्वास नाही, तो अभक्त आहे. ज्याला देवाच्या अस्तित्वाविषयी शंका आहे, देव आहे का नाही, तो अभक्त आहे. ज्याला शास्त्राविषयी म्हणजे संतांनी लिहिलेल्या ग्रंथांविषयी विश्वास नाही, शंका आहे, तो अभक्त आहे. ज्याचा कोणी भगवंत नाही तो अभक्त. ज्याची इष्ट देवता नाही, जसं माझी इष्ट देवता विठ्ठल किंवा कृष्ण किंवा ज्ञानोबा आहे. प्रत्येकाची इष्ट, जसं तुम्हाला इष्ट देवता आहे का, तुमचा अत्यंत आवडीचा परमात्मा तुम्हाला आहे का, तुमचा फेवरेट गॉड असं इंग्लिशमध्ये आम्ही मुलांना सांगतो. तुमचा आवडता परमात्मा कोणी आहे का, देव आहे का तुमचा आवडता, तुम्ही त्याची भक्ती करता का? भक्ती म्हणजे सेवा, भक्ती म्हणजे त्याचं स्मरण, भक्ती म्हणजे त्याचं भजन तुम्ही करता का? त्या भज हा धातू आहे. भज सेवायाम, भज भजन, असे दोन अर्थ आहेत. मग अभक्त कोण? जो भजन करत नाही देवाचं तो, आणि जो सेवा करत नाही तो. जो परमात्म्याची सेवा करत नाही, जो परमात्म्याचं भजन करत नाही, तो अभक्त आहे. ज्यासी भक्ती नाही, जो भक्ती करत नाही, ज्याच्या परमप्रेमाचा विषय परमात्मा नाही असा, आणि त्याला काय म्हणतात? पतित, पडलेला, जन्म मरणाच्या. दैवहत, अनफॉर्च्युनेट. दैव म्हणजे नशीब, प्रारब्ध. हत गेलेला, मेलेलं, ज्याचं नशीब मेलेलं आहे तोच भक्ती करत नाही, किंवा जो भक्ती करत नाही त्याचं नशीब मेलेलं आहे. का? हरिसी न भजत, तो हरीची भक्ती करत नाही, हरीचं स्मरण करत नाही. भक्ती म्हणजे काय? तर परमात्म्याचं स्मरण कायम ठेवणं. जहा बैठ कर राम न भूले, सबसे बड़ा है वही स्थान, सबसे बड़ी भक्ती वही है, सतगुरु करे जिसे परवान. जिथे बसल्यानंतर भगवंताला आपण विसरत नाही. माझ्या गुरूंना मी जे काही करतो ते मंजूर, मान्य आहे, त्याला म्हणतात भक्ती. जो दैवहत आहे म्हणजे ज्याचं नशीब फुटलेलं आहे, मेलेल, जो करंट्या कपाळाचा आहे, जो पांढऱ्या पायाचा आहे, असा जो भगवंताचं स्मरण करत नाही, देवालाच मानत नाही, तो दैवहत आहे, तो अभक्त आहे. अशा अभक्ताने केलेलं पाप दूर जात नाही, त्याला वालीच कोण नाहीये. बर, एखादा असा असेल की जो संसाराविषयी खूप काही सांगतो, इन्व्हेस्टमेंट, प्लॉटिंग, ट्रेडिंग, छोट्या छोट्या वस्तूंची विक्री खरेदी, पॉलिटिक्स, देन महाराष्ट्रातील रस्ते, महाराष्ट्राचं भविष्य, महाराष्ट्राचा भूत, या सगळ्या गोष्टींविषयी तो, नाती संबंध, सगळ्या गोष्टींविषयी तो बोलत राहतो, बडबड करत राहतो. त्या बडबड करणाऱ्याला म्हणतात वाचाळ. जो वाचाळ आहे असा. आणि तो वाचाळ काय करतो? अनंत बरळ बरळती, लाखो हजारो विषय तो बोलतो. पण परमात्म्याविषयी त्याला 2 मिनिटं बोलायला सांगितल्यानंतर तत पप होतं. त्याला देवाविषयी काय बोलताच येत नाही.
त्याला कोणताही तुम्ही विषय द्या, ॲथलेटिक्स, ॲथलेटिक्स विषयी सांगेल. तुम्हाला तुम्ही जर त्याला म्हटले आम्हाला फुटबॉल, फुटबॉल विषयी सांगेल. सगळं ज्ञान त्याला आहे. हजारो गोष्टी त्याच्या बुद्धीमध्ये आहेत. आणि जो बोलायला लागल्यानंतर लोकांना ऐकतच राहावं असं वाटतं, इतका ज्ञानाचा तो भांडार आहे. ज्ञाननिधी तो आहे. पण अशा वाचाळ माणसाला, अशा बरळणाऱ्या माणसाला परमात्मा कधीही पावणार नाही. परमात्म्याला प्राप्त करायचं असेल, भगवंताचं स्मरण, भगवंताचं नाव बरळलं पाहिजे, घेतलं पाहिजे. त्यालाच परमात्मा प्राप्त होईल. ज्ञानोबराय तिसऱ्या चरणात सांगतात, अनंत वाचाळ बरळती बरळ. लाखो लोक, करोडो लोक बडबड करतात. किती त्यांना बोलायला लागतं. दिवसभरात काय झालं सांगायला सुरुवात केल्यानंतर सांगत बसतात. किंवा एक प्रसंग एकदम रंगून तेल, मीठ, मसाला लावून सांगतात. बरळणे. आणि तुकाराम महाराज तर म्हणतात की देवाशिवाय जे काही बोलणं आहे ते सगळं बरळणं आहे. आणि संतांचं बरळणं हे वेगळं आहे. संतांचं बरळणं ज्ञानेश्वरी ज्ञानोबराय सांगतात. आपलं ज्ञानरूप बरळणं सुद्धा वाचाळपण आहे. आणि संतांनी बरळलं ते ज्ञानेश्वरी झाली. 15व्या अध्यायाच्या नमनामध्ये बघा, एरवी रिकामे तोंड करू गेले बडबड की गीता ऐसे गोड आतुडले, ज्ञानोबराय म्हणतात. रिकामे तोंड करू गेले बडबड. नुसतं मोकळं बसलो होतो, बडबड केली, काय झालं? गीता ऐसे गोड आतुडले, गीता प्राप्त झाली. संतांचं बरळणं वेगळं, तुमचं आमचं बरळणं वेगळं. बरळ म्हणजे काही कळत नाही नक्की त्याच्यामध्ये तथ्य काय आहे. संसारिक लाभापेक्षा दुसरा मोठा लाभ काय आहे, त्याला म्हणतात बरळ. आपण म्हणतो झोपेत बरळतोय, म्हणजे काहीतरी बडबड करतोय, कळत नाहीये, त्याचा लाभ काय नाही, त्याला बरळ म्हणतात. अशा वाचाळ लोकांना परमात्मा कैसे नि पावे, त्यांना परमात्मा कसा काय प्राप्त होईल, म्हणजे प्राप्त होणार नाही. परमात्मा प्राप्त व्हायचा आहे, भक्ती केली पाहिजे. भक्तीने पापाचरण होत नाही, किंवा झालेली अज्ञात पातक दूर होतात. पाप करण्याची बुद्धी होत नाही, कारण की परमात्मा आपल्याला पाहत आहे. ज्याची मी भक्ती करतोय त्याला ते आवडत नाही, म्हणून मी ते करत नाही, याला म्हणतात भक्ती. आणि शेवटी ज्ञानोबा सांगतात, ज्ञानदेवाप्रमाण आत्मा हा निधान. माऊली सांगतात, माझ्या मते ज्ञानदेवाप्रमाण माझी पूर्ण एक मत, माझी पूर्ण बुद्धी या मतावर ठाम आहे. आत्मा हा निधान. आत्मा हेच काय सगळ्यात मोठं धन आहे. निधान म्हणजे धन, तिजोरी, मौल्यवान वस्तू. निधान ठेवा. सगळ्यात मोठा ठेवा काय असेल तर आत्मा आहे. निधान म्हणजे ठेवा, ट्रेजरी, ट्रेशर. मग आत्मा हा सगळ्यात मोठा निधान आहे. संपत्ती काय करते? आनंद देते. संपत्तीविषयी बोललं आनंद मिळतो, संपत्तीविषयी ऐकलं आनंद मिळतो. तसं आत्मा हा निधान म्हणजे आत्मा हीच संपत्ती आहे. म्हणजे आत्म्याविषयी बोललो आनंद होतो, आत्म्याविषयी ऐकलं आनंद होतो, आत्म्याचं चिंतन केलं परमानंद होतो. माझ्यासाठी आत्माच संपत्ती आहे. मग तुम्ही आत्मा म्हटले, मग आत्मा म्हणजे फक्त माझ्या आतमध्ये आहे तो आत्मा? असं माझ्या आतमध्ये आत्मा आहे, तुमच्या आतमध्ये पण आत्मा आहे, त्यांच्या आतमध्ये पण आत्मा आहे, यांच्या आतमध्ये पण आत्मा आहे. मग किती आत्मा झाले? अनेक आत्मा झाले. वसंतचा एक, तुमचा एक, असे 140 करोड लोक असतील तर आत्मे किती झाले? 140 करोड, 140 आत्मे झाले. 140 करोड. ज्ञानोबा सांगतात नाही, आत्मा हीच सगळ्यात मोठी संपत्ती आहे, तीच आनंद देणारी गोष्ट आहे. पण ती किती आहे? एक. एक सगळ्यांमध्ये कसं काय? कारण की ते पूर्ण आहे. पूर्ण एक, एकच आहे आणि पूर्ण आहे, आणि ती सर्वा घटी नांदे. एक पूर्ण आत्मा सगळ्या घटांमध्ये नांदतो.
आत्मा वेगवेगळे नाहीत. केवढा मोठा सिद्धांत आहे. मी तुमच्यावरती का प्रेम करावं किंवा आपण सर्वांवरती का प्रेम करावं? कारण की मी माझं जे स्वरूप आहे तेच समोरच्याचं स्वरूप आहे. आपण दोघं भिन्न नाहीत म्हणून एकीकरणामध्ये प्रेम, एकत्वामध्ये प्रेम होतं. ही एक गोष्ट आपल्याला कळाली की सगळ्यांच्या आतमध्ये असणारा आत्मा एक, किंवा सगळ्यांच्या आतमध्ये असणारा आत्मा एक म्हटलं की काहीतरी वेगळं वाटतं. मी आणि तो यांच्यामध्ये काहीच फरक नाही, दोघं आम्ही सारखेच आहोत. मग सर्व घटी पूर्ण एक, घट म्हणजे शरीर. सगळ्या शरीरामध्ये एकच आत्मा राहतो. याला उदाहरण देताना आत्मबोध नावाच्या ग्रंथामध्ये, इफ आय एम नॉट रॉंग, असं सांगितलेलं आहे की सूर्य एक आहे, पण त्या सूर्याच्या खाली 10 मडके ठेवलेले आहेत. मडक्यामध्ये पाणी आहे आणि त्या एका सूर्याचं प्रतिबिंब 10 मडक्यामध्ये पडलेलं आहे. मग सूर्य 10 दिसतायत. सूर्य 10 झाले का एकच आहे? सूर्य एकच आहे, पण 10 मडक्यांमुळे काय झालं? 10 सूर्य दिसायला लागले. तसं तसं परमात्मा हा एकच आहे, पण 140 पकडूया आपण भारताची, फक्त 140 करोड, 150 झाले असतील आता, 140 करोड शरीरांमुळे आपल्याला आत्मे किती वाटतायत? 140 करोड आहेत. पण सूर्य एक आहे, त्याचे प्रतिबिंब अनेक आहेत मडक्यांमुळे. तसं परमात्मा एक आहे, तो एकच परमात्मा, एकच सूर्य 10 मडक्यांमध्ये जातो, तसा दिसतो, जातो नाही, दिसतो, अपियर होतो. तसं एक परमात्मा सगळ्यांमध्ये दिसतो. कशामुळे? वेगवेगळे शरीर आहेत म्हणून. परमात्मा एकच आहे. त्या परमात्म्याला आनंदाचा स्रोत समजण्यासाठी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अभक्त देव आवडत नाही या कॅटेगरीतून, या वर्गातून बाहेर येण्यासाठी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मग एकदा का तुम्ही अभक्तातून भक्त झाले, मग तुम्ही पतित नाही, मग तुम्ही दैवहत नाही, मग तुम्ही दैववान आहात, तुम्ही मुक्त आहात, पतित नाही. मग तुमची वाणी बरळती बरळ नाही, तुमची वाणी अमृताहुनी गोड. मग तुम्हाला परमात्मा दूर नाही. अशा प्रकारचं चिंतन ज्ञानोबराय करतात. तुम्हाला आम्हाला सर्वांना परमात्माच संपत्ती आहे असं वाटावं. तुमच्या आमच्या सगळ्यांमध्ये एकच परमात्मा व्यापून उरलेला आहे आणि मी भक्ती करावी, कोणाला तरी भजावं, पूजावं, त्याच्यावर श्रद्धा ठेवावी, जेणेकरून आपल्या जीवनातील पाप निघून जातील आणि पाप गेल्यानंतर जीवनामध्ये आनंदच आनंद होईल. आणि हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, मुखाने वैखरी वाणीने आपल्यालाही ऐकायला येईल असं आणि बाकीच्यांनाही ऐकायला जाईल असं हरिमुखे म्हणा, आणि मग पुण्याची गणना कोणी करणार नाही. ओम शांती 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 ही.